नवीन घर घेताय तर ही बातमी तुमच्यासाठी. होय, अगदी बरोबर. आता जमिनीच्या किमतीपेक्षा 10 पट अधिक कर्ज तुम्हाला मिळणार आहे. आणि ते कसं ते पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवे नियम 2026 पासून लागू करण्यात आलेत. राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा नियमन 2026 लागू केले असून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि स्वयं पुनर्विकासाला गती देण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले. नेमके कोणकोणते महत्त्वाचे बदल यामध्ये करण्यात आलेत यासाठी आपल्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्याशी. नमस्कार, पुणे पल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुहास पटवर्धन सर. सर, खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनल. नमस्कार. सर, महाराष्ट्र सहकारी गृह संस्था ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल आम्हाला थोडीशी डिटेलिंगमध्ये माहिती द्या. सांगतो. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आणि आपण त्याला अपार्टमेंटला पण जोडून घेतलेलं आहे. तर ते म्हणजे महाराष्ट्रातली रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे. म्हणजे आपण फ्रेंड फिलॉसॉफर गाईड, म्हणजे त्यांना आपण सगळ्या आपल्याला माहिती की गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करणारे लोक हे आपला स्वतःचा व्यवसाय करून असतात. बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात. तर त्यांना सोसायटी कशी स्थापन करायची, त्याची व्यवस्थापन समिती कशी घ्यायची, त्याची वार्षिक सर्वांना सभा कशी घ्यायची, त्याचं ऑडिट कसं करायचं, किंवा त्याची निवडणूक करायची, हे सगळं आम्ही त्यांना शिकवतो. महाराष्ट्रात 1,25,000 आणि 1,26,500 नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्याचप्रमाणे अंदाजे 2,00,000 अपार्टमेंट्स आहेत. इतके दिवस अपार्टमेंटला कोणी वाली नव्हतं, कोणी विचारत नव्हतं. त्याला आपण पुणे हाऊसिंग फेडरेशनने पहिल्यांदा, मी पुण्याचा पण अध्यक्ष आहे. पुणे जिल्ह्यात 26,500 कोऑपरेटिव्ह सोसायटी, 40,000 अपार्टमेंट्स आहेत. आणि या सगळ्या ज्या गृहनिर्माण संस्था किंवा या अपार्टमेंट्स आहेत, या मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई याच्यात 80% आहेत. बाकीचे नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक वगैरे उर्वरित विभाग आहे. कारण तिथे लेआउट्स आहेत मोठे आणि तिथं गृहनिर्माण संस्था जास्ती प्रमाणात नाही आहेत. तर हे आपण त्यांना सहकार्याचं काम करतो मोठं. आणि आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातलं जे आता मुंबई हाऊसिंग फेडरेशनला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. आमच्या पुणे हाऊसिंग फेडरेशनला 50 वर्ष पूर्ण झाली. मागच्या वर्षी पुणे हाऊसिंग फेडरेशनने आम्ही 50 वर्षात 50 कार्यक्रम घेतले होते. हे सगळं लोकशिक्षण करतो आपण, कारण सहकारातले लोक हे सगळ्या लोकांना माहिती नसतं. अशा प्रकारची संघटना आहेत, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. ऍक्च्युली बायलॉज किंवा उपविधी म्हणजे तुमची सोसायटी नोंदणीकृत झाली की तुम्ही ताबडतोब आमचं सभासदत्व घेणं अपेक्षित आहे. पण आपल्याकडं ताण लागली की अडकणतात. तसं जेव्हा तुम्हाला काही अडचण येते की मग थकबाकी दर असू दे किंवा इलेक्शन असू दे किंवा ऑडिट करायचं, मग त्यावेळेला अरे याच्याकडे कोणामुळे मग ते फेडरेशनकडे येतात, मग धावतात. याच्यासाठी आपण सगळ्यांना, म्हणजे आमच्याकडनं पण काही दोषाचं काही कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांना माहितीच नव्हतं ना की अशा प्रकारची संस्था आहे किंवा काय कशावर करतं. हे आपण मोठ्या प्रमाणात चळवळ घेतोय. सर, पुण्यामध्ये जेवढे संस्था आहेत त्यांना आपलं आर्थिक वितरण कशा पद्धतीने केलं जातं? आर्थिक वितरण नाही करत आम्ही. त्याच्या संस्थेनं आपल्या संस्थेचा मेंटेनन्स म्हणजे देखभाल करतात ना घ्यायचं असतं. तुमचा म्हणजे देखभाल खर्च स्वच्छतेसाठी असू दे, तुमच्या सिक्युरिटीसाठी असू दे, किंवा तुमच्या लाईट बिल असू दे, नेट टॅक्स असतो, वॉटर बिल, हे सगळं त्यांनी त्यांच्या करायचं असतं की महिन्याला साधारण माझं किती होतं, त्याप्रमाणे वर्षाचं बजेट काढायचं असतं आणि त्याप्रमाणे वार्षिक सर्वांना सभामध्ये त्याला मंजुरी घ्यायची असते आणि मग मंथली देखभाल हेच आम्ही त्यांना शिकवतो की कसं काय. कारण त्यातला तज्ज्ञ नसर माणूस, तो एक तर सोशल काम करत असतो, तो स्वतःचा व्यवसाय, नोकरी, कामधंदा करून किंवा निवृत्त झालेला असतो. त्यामुळे त्यांना हे कसं करायचं माहित नसतं. हे प्रशिक्षण काम गेले अनेक वर्ष करतोय. आणि सुदैवाने आम्हाला आमचे जे फेडरेशन आहे, मी आता पुणे हाऊसिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र फेडरेशनला अफिलेट आहे. मी आता गेले अनेक वर्ष पुणे हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष होतो. आधी त्याच्यावर व्हाईस चेअरमन होता. तर मी 2-2.5 वर्ष आले महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष आहे. आणि आमचं जे फेडरेशन आहे ते महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन देखील नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया आणि नॅशनल हाऊसिंग फेडरेशनला अफिलेट आहे, इंटरनॅशनल अलायन्सला अफिलेट आहे. तर ते आम्ही या सगळ्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी, आपल्याला सहकार हा मोठा विषय आहे आपल्याला माहिती आहे. तर सहकाराची संपूर्ण प्रशिक्षण जबाबदारी आम्हाला आता दिलेली आहे. आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन बरोबर आपल्याला जे अध्यक्ष त्यांच्यावर आपण त्यांना ऑनलाईन प्रक्रिया, कारण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाणं शक्य होत नाही, तर सगळं ऑनलाईन म्हणजे फिजिकली काही ठिकाणी आहे जिथं शक्य नाही तिथं ऑनलाईन प्रशिक्षण आपण सगळं देतो. सर, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचा सर्व सोसायट्यांना खूप मोठा फायदा होणार आहे, त्याबद्दल काय सांगतात? ते जरा ते माझ्या सर, सेल्फ डेव्हलपमेंट जो आहे त्यात आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा सर्व सोसायट्यांना होणार, ते कशा नाही, रिडेव्हलपमेंटसाठी आता आर्थिक तरतूद केलेली आहे. आपल्याला माहिती असेल तर 2019 मध्ये सरकारने
रिडेव्हलपमेंट किंवा सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वयंपुनर्विकासासाठी पण सर्क्युलर काढलेलं आहे. दुर्दैवानं अजून स्वयंपुनर्विकासासाठी जे सर्क्युलर आहे ते 2000 आधी पेपरवरच आहे, त्याचे प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाहीये. कारण ते 3-4 डिपार्टमेंटशी संबंधित आहे, कारण ते सहकार खात्याशी संबंधित आहे. ते आता 4% इंटरेस्ट सबसिडी आहे, सिंगल विंडो सिस्टीम आहे. पुणे महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका नगर विकास आहे. तर याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि वेगळे डिपार्टमेंट यांच्याची एकत्र मिटिंग घ्यावी आणि याच्यासाठी मागणी आम्ही केलेली आहे. आणि मला खात्री याच्यासाठी स्वयंपुनर्विकासासाठी एक वेगळं जे प्राधिकरण नेमलं होतं माननीय प्रवीणतारीकांना, त्याचाही आम्ही सगळे तिकडे अभ्यास करून त्याचा रिपोर्ट सरकारला दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे स्वयंपुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, जी आता नाही आहे ती लवकरच मिळेल. कारण ते इन्फ्रा वगैरे दुर्दैवानं त्याच्यासाठी प्रत्यक्ष फंड मिळत नाहीत म्हणून थांबलेले. कारण आपल्याला जेव्हा प्लॅन सँक्शन करायला लागतो स्वयंपुनर्विकासासाठी, तर त्यावेळेला हे पूर्वी टीडीआर जो असेल तो त्याचा रेट वाढलेला, त्याच्यावर इंटरेस्ट सबसिडी दिलेली आहे त्या सरकारला, ती अजून मिळत नाहीये सरकारकडे. हे सगळं प्लॅन सँक्शन करायला पैसे भरायला लागतात ना. ते पैसे भरल्यानंतर तुमचं आता त्यांनी त्या सरकारमध्ये म्हटलेलं आहे, बँकाच्या देतात ते. महाराष्ट्र सहकारी बँकेला नोडल एजन्सी म्हणून म्हटलंय, पण त्यांच्याकडनं उदासीनता आहे पैसे देण्यासाठी. फक्त मुंबई बँक तिथे मोठ्या प्रमाणात काम करते. पोलिसी आता ती सशक्त बँक आहे, त्यांनी जिल्हा बँकांनी करायला पाहिजे ना ते. इनफॅक्ट आपण फक्त सहकार बँकांना न राहता मोठे मोठे नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्यांनी त्याच्यात भाग घेतला पाहिजे. कारण स्टेट बँकेत होता, स्टेट बँकेत 30 वर्ष होतो, तर त्याच्यात जास्तीत जास्त हाऊसिंग लोन त्यांनी देतात ना, ते सिक्युअर्ड लोन आहे, तर ते यायला तयार आहे. तर हे गव्हर्नमेंटने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याच्यात त्यांनी सुधारणा करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे, सरकार सत्ताचा अक्षरशः आणून विधानसभेत तुम्ही वेगवेगळे प्रोव्हिजन करा, त्यासाठी फंड द्या. आणि त्यासाठी स्वयंपुनर्विकास हा मोठा विषय तुम्हाला विस्तृत सगळा समजून. आता जे हे दिलं ते आता जे आपल्याकडे रूल्स काल जे परवा झाले, तर त्याच्यात तुम्हाला 10 पट तुम्हाला कर्ज घेता येतं. त्यामुळे हे एक वेलकम चांगली सुरुवात आहे. यात सुरुवात झालेली. इक्वेशन म्हणजे तुमच्या बायलॉज नाही म्हटलं ते निगेटिव्ह बघायचे लोक की तुमच्या उद्देशातच नाहीये. अहो उद्देश नाही, आयुष्यात एकदाच रिटायरमेंट करायचं ना. आयुष्यात काय 10 वेळा होणार नाही, तर उद्देशात आहेत ना आमच्याकडे. सहकार उद्देश आमचं चांगलं करावं हे ऑलरेडी उद्देशात आहेत. तर त्याच्यामुळे निगेटिव्ह मेंटॅलिटीचे लोक ते करू देत नव्हते. पण आता सुदैवानं गव्हर्नमेंटनी त्याच्यावर चांगले सकारात्मक पाऊल घेऊन त्याच्यात प्रत्यक्ष कायदा आणि त्याच्यात रूल जोपर्यंत ऍक्ट होता 2019ला ऍक्ट ठेवला होता, पण 2019ला 2026 लागले नियमावली यायला. त्याच्याकडे आता लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि जे आता हे गतिमान सरकार आहे त्यांच्याकडे लवकर होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आता जी नवीन नियमावली आली सर, ती सेल्फ डेव्हलपमेंट जे आपण बघितलं, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी नाहीये, ती रिडेव्हलपमेंटसाठी आहे. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपल्याला मागणी करतोय आपण. आणि त्यासाठी मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि हे सगळे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करायला तयार आहेत, त्यांना मदत करायला तयार आहेत. माननीय प्रवीण दरेकर यांच्यासाठी त्यांचे जे वेगळं प्राधिकरण त्यांना किंवा महाराष्ट्र राज्यात वेगळा आम्ही महाराष्ट्र एमसीडीसी आपल्याकडे, तर त्यांना त्यांनी द्यावं. आणि आम्ही आमचे बायलॉज बदललेले किंवा केंद्रांनी द्यावं करायचं आणि त्या सगळं आपल्याला ट्रान्सपरंट करायचं, पारदर्शकरण करायचं. हे करावं तर तेव्हा फंड उपलब्ध. सुदैवानं फंडची काही कमतरता नाही, मोठे मोठे इन्फ्रावाले पण आहे आणि फक्त पारदर्शकपणे सगळं होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचा बेनिफिट डायरेक्ट ग्राहकांना मिळणार आहे, कारण त्यांचा आयुष्यातच एकदा डेव्हलपमेंट होतं. तर त्यामुळे जो बिल्डर शेवटी बांधकामचा बिल्डरच करणार आहे किंवा विकासकच करणार आहे, पण त्याच्यात स्वयंपुनर्विकास केला तर त्यांची पण जबाबदारी कमी होईल, आर्थिक हे कमी होईल. आणि त्यांना नागरिकांना किंवा जे एंड युजर आहेत सभासद आहेत आपले, त्यांना 20 ते 25% जे बांधकाम व्यावसायिक आता बिल्डर देतात त्यापेक्षा स्वयंपुनर्विकास जास्त मिळू शकतो. 10 पटीने जर कर्ज मिळणार नाही सर, तर त्याच्यामुळे बिल्डरांचा फायदा होणार. बिल्डरांचा फायदा नाही होणार आहे याच्यात. असं बिल्डर धार्जिणं सरकार तसं नाहीये. बिल्डरांचा फायदा होणार नाही. 10% आपल्या याच्याप्रमाणे कर्ज घ्यायला सोसायटीला कर्ज घेऊ शकतात. म्हणजे याच्यात उलट फायदा झालेला ना. बिल्डरचा फायदा नाही, हे सगळं पारदर्शक करायचं आहे. आणि शेवटी कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. जर बिल्डर घ्यायचं झालं तर तो जर स्वयंपुनर्विकास 25% तुम्हाला बिल्डर देते तुम्हाला पीएमसीपेक्षा, त्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळू शकतं. हे आता मुंबईत अशा अनेक ठिकाणी केलेले आहे. मी स्वतः स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी 25 वर्षापूर्वी आम्ही स्वतः केलेलं आहे. कर्वे नगरला 200 रुपये पर स्टोकने झालेले, वनाचा कवच पूर्ण झालं, ती आता रिडेव्हलपमेंट झाली. अशा प्रकारे स्टेट बँक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी ही 1000 फ्लॅट वेगळ्या ठिकाणी 7 प्रकल्प मी स्वतः पूर्ण केले आणि हे सक्सेसफुल झाले. आता हे सगळे आता प्रकल्प रिडेव्हलपमेंट झाले. म्हणजे आता कोणत्या सोसायटीना बिल्डरवरती अवलंबून राहणार. बरोबर आहे. पैसे नाहीत म्हणून नाही, फक्त त्यांनी सगळं ट्रान्सपरंट करायला पाहिजे, सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग काही अडचणीनंतर आमचं फेडरेशन त्यांना सगळी मदत करायला तयार आहे, सरकार त्यांना मदत करायला तयार आहे. सर याचा काही आम्हाला डाटा तुम्ही सांगू शकता का?
आता आम्ही तुम्हाला माहिती असेल तर ही वेबसाईटच आम्ही करतोय. आमच्या ऑलरेडी केलेले सोशल मीडिया पॉवरफुल केलेले आणि याच्यात सगळं तुम्हाला डाटा सगळा गव्हर्नमेंटच्याकडे पण डाटा आहे. आमचं फेडरेशन पण तुम्हाला नक्की उपलब्ध करून देईल. पुण्यातले जो महाराष्ट्रात जो मुंबईत हे सगळा रिडेव्हलपमेंट सेटलमेंट सगळ्यात जास्त गृहनिर्माण संस्था की अपार्टमेंट मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे इथं 80% आहे. तर हे सगळं डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे, सरकारकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आपण सगळ्यात तुम्हाला नक्की देऊ. आपण बघितलं माझ्याबरोबर सुद्धा महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन सर होते. सगळ्यांनी अगदी सखोल माहिती आपल्याला दिली आहे. गृहनिर्माण एकंदरीत कशा पद्धतीचं कामकाज करतात किंवा ज्या नवीन तरतुदी ज्या 2026च्या ज्या नवीन नियमावली आलेल्या आहेत ते कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहेत सर्वांची माहिती सरांनी अगदी डिटेलिंग पद्धतीने देणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा अपडेटसाठी पुन्हा एकदा आपण भेटूया सरांसोबत. तोपर्यंत या चर्चेत तिथेच थांबतो. पुणे पर्सला मी धन्यवाद देतो की त्यांनी चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि हे सहकार सप्ताहाच्या निमित्ताने जी पहिली मुलाखत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद सर.